पाटण-बोरीवणी महामार्गावर झुडपांच्या विळख्यात अपघाताची वाट पाहते का प्रशासन? वाहन चालकांचा जीव धोक्यात, तातडीनं कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील पाटण-बोरी ते वणी या मुख्य महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे आणि उंच गवतांमुळे या वर्दळीचा मार्ग आता धोकादायक बनत चालला। संबंधित यंत्रणा साफसफाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो। मुकुटबन येथील सिमेंट फॅक्टरीची, त्याचबरोबर औद्योगिक वीज प्रकल्प तसेच परिसरातील लघु मोठ्या उद्योगांमुळे या मार्गावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते। याच महामार्गाचा त्याचबरोबर शालेय विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात। मात्र रस्त्यालगत वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहतूक वळणे आणि बाजूच्या हालचाली स्पष्ट दिसत नसल्यानं अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला। झुडपांमुळे व रस्त्याची रुंदी कमी झाल्यानं दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांना एकमेकांना ओलांडताना मोठी कसरत करावी लागते। विशेषतः शालेय बस आणि ट्रक समोरासमोर आल्यास वाहन चालकाचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलं। या रस्त्याचं ऑनलाईन भूमिपूजन सन 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं। कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या महामार्गाची आज झालेली दयनीय अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। स्थानिक नागरिकांच्या मते दरवर्षी झुडपे कापणी, देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामं दाखवली जातात आणि प्रत्यक्षात मात्र महिनोमहिने झुडपे तशीच वाढत राहतात आणि त्याचा फटका वाहन चालकांना बसतोय। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे, काटेरी झाडे आणि इतर अडथळे हटवावेत, तसेच वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित साफसफाईची मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। VPL न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी विशाल पोटगंटीवार।